भजन करणाऱ्याला इंद्रप्रस्थाची तर होतीच, पण हस्तिनापूरची पण गादी भजन करणाऱ्याला द्यायची होती. पण पंढरपुरातल्या मालकाला अडचणी आल्या, करावं काय? मला काही कावत नाही, आमच्या कुळात आली कुठं सुंबळ्या मुद्दाम दिली. पण तुला कळूच दिलं नाही, याचं नाव नवल. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोढे. विढोबार पंढरपुरातले मालक मथुरेत जन्माला आले. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. उचलीला कमळापती भगवंताला उचललं, सुपात घेतलं आणि देवकीचा अर्धा पितांबर एका कोनाड्यात होता तो फाडला. त्याच्यात देवाला गुंडाळलं, सुख डोक्यावर घेतलं. उचलीला कमळापती पायीची बंधने गळती. बाहेर आले, अमृताचा पाऊस पडत होता. अजित परमात्मा आहे, त्याच्यावर अमृताचा वर्षाव काय करायचा म्हणून शेषाला राग आला. वरती छाया धरी शेष, शेषानं वरती छाया धरली. आणि मग पुढे यमुना, दुभंगली यमुना माई. यमुनेचे 2 तुकडे झाले, मधातनं रस्ता दिला, पलीकडे गेले 4 दरवाजे. गाईला वैरण टाकली. नंदराजानं, मोठी माणसं होती, जिज्ञासू माणसं होती, सात्विक होती, सदाचारी, पुण्यशील, कर्तव्य दक्ष माणसं होती. सर्वात मोठा त्यांचा कर्तव्यांक मोठा होता. जी माणसं कर्तव्य दक्ष आहेत ती माणसं कधीच भिकारी होत नसतात. उद्योगम वर्धनते लक्ष्मी, कर्तव्यामध्ये निष्ठा. अहो, आपली बापदादे 500-500 एकर जमीन असणारे आपले बापदादे काठी टेकीत पण शेताला येढा करायला जात होते. आणि 2 एकर जमीन 10.5 दात घाशी तू त्या पॅन्टीच्या द्वाऱ्या लोंबलेल्या. काय हे याच्यापेक्षा पिसाळलेलं कुत्रं बरं. इकून दात घासायला, दुसऱ्याच्या दारात काय थुकत चालला. आणि जमीन 2 एकर, बायको 7 भाईच्या मिरच्या तोडायली आणि तू 10.5ला दात घाशी. तू सुंबळ्या कशी पप्याची माय जगीशील. इथं उद्योगाला किंमत आहे. माणसानं सात्विक व्यवसाय करून कमवलेले पैसे म्हणजे पुरुषार्थ आहे. पुरुषार्थ सांगितलं, अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. सात्विक ते जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. पुरुषार्थ आहे. जुनी माणसं पहा, ज्याच्याकडं 9 लाख गायी होत्या ते गाईला वैरण टाकायला उठले. वेलेल्या गाईला, कामाच्या बैलाला. गडी पुन्हा एकदा वैरण टाकीत होती 1-1.5 वाजता. बैल उठवायचे, वैरण सांबरी करायची, जरशी वैरण पुन्हा टाकायची शेंड्याकडनं. रात्रीच्या वेळेला, सकाळून सुरुवातीला वैरण बुडाकून टाकीत होते. वाक्य नीट ऐका गड्याचं शहाण्या. बैल बांधल्याच्या नंतर शेतातून काम करून आल्यावर बैलाला वैरण बुडाकून टाकीत होते आणि रात्री 1-1.5 वाजता शेंड्याकडची वैरण टाकीत होते. म्हणजे गडी शिकलेली जरी नसतील तरी त्यांचा विवेक गोड होता. आताच्या याला तर करळ कळणं, शेव कळणं, तिफणीचा कळवा कळणं, याला साव किती असावा, सोयाबीनला, बाजऱ्याला साव किती असावा, तूर किती सावावर पेरावा, काय मिळच नाही. किती दाट पेरावा, किती पातळ पेरावा, काहीच नाही. तुरील निघताय ना अशी पेरली. झाडण्या पण नाही झाल्या. कोठा झाडायला झाडण्या करायला बी चांगली अंग ठेवानी झाडण्या लागत्यात. तो निबरडक काढ्या आणि पेटून देवा तर भुरकून. भाकर थापूस तर तुराट्या जळून गेल्या. कोणत्याच कामाच्या नाहीत ना. मर्मज्ञपणानं केलेलं सरपण पण चांगलं असते, नका माल लागू द्या. इतकी सात्विक आणि सदाचारी लोक होते, पुण्यशील लोक होते, पावन लोक होते. नंदराजाकडनं ही आपण शेतकरी कुटुंबातले माणसं आहोत. आपण तो आदर्श घ्यायला पाहिजे. रात्री 1 वाजता नंदराजा उठले, गाईला वैरण टाकली, गाईचा दार बंद करायचं विसरले. आणि ह्या दारातून, गाईच्याच दारातून जगाचा बाप त्यांच्या घरात प्रवेशला. फार मोठी आख्यायिका आहे वैकुंठवासी. माधव महाराज मगर हिंगोली जिल्ह्यात होते. सुरजखेडकर माधव महाराज मगर सुरजखेडकर हिंगोली जिल्ह्यातले पुराणातले बादशाह होते. ते इतके गोड सांगायचे दशमस्कंधावर. बघा, त्यांनी फार मोठं गाथा नवनीत केले. नाना प्रकारचे ग्रंथ संपदा त्यांचे. फार भयानक अभ्यासू व्यक्ती. त्यांनी इतकं वर्णन केलं शेतीच्या बाबतीत नंदराजाचं की बघता सोय नाही. असो,
गोकुळातल्या काठ्या कशा होत्या, काय होत्या, कुठं अडकीत होते? दाराच्या पाठीमागं काठी अडकिलेली असावं, कारण चोर वरून येत नसतो ना, चोर कुठून येत असतो? दरवाजातून. म्हणून आजही जुन्या लोकांच्या वाड्यामध्ये मोठ्या दरवाजाच्या पाठीमागे एक खुंटी असायची आणि त्या खुंटीला काठी अडकिलेली असायची. आता इचू निघला तर चपला त्या सील परतीने इचू मरतू का? यानं हाणायला जावं आता चपलाचं थुत्तर वरी जात आहे, हाय का नाही? इतकी आपली परिस्थिती. नुसतं म्हणायचं आभाळ फाकलं आणि शेती मदत करीत नाही. तू कुठं नीट वागायला सोमळ्या, कशी शेती मदत करीन? विठाला विठाला मदत करू न करू, पण पवित्र सुदिन हा दसरा आहे. या दसऱ्याच्या दिवशी शेतकरी राजाला शुभेच्छा देतो की माझ्या पवित्र या काळ्या मातीशी रक्ताचा घाम करून मातीत टाकणाऱ्या शेतकरी राजांनो, आपल्या बाप दाद्याने कमिलेली जमीन जशाला तशी सांभाळा. बालाजी भगवान तुमचं कल्याण करील. डॉक्टर साहेब फार दिवस लागणार नाहीत, फार दिवस लागणार नाहीत. 4-2 वर्षात घट मांडायला माती विकत घ्यावं लागणार आहे. तुमच्या गंगाखेडमध्ये राहणाऱ्याला, परळीत राहणाऱ्याला, परभणीत राहणाऱ्याला, शहराच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना नवरात्रीतला घट मांडण्यासाठी माती विकत घ्यावं लागेल. इतकं दुर्भिक्ष होणारे, काळ्या मातीला इतकी किंमत येणार आहे. म्हणून हो द्या, निसर्गाचा कोप असतो. ह्या बा, काही जरी निसर्गाचा कोप झाला तर पैसे खाता येत नाहीत, सोनं खाता येत नाही, चांदी खाता येत नाही. गहू ज्वारी बाजरीच्या भाकरी खावा लागत्याल. दुष्काळात आपल्याला तीच काळी माय जगविणार आहे, म्हणून तिच्यावर अतूट प्रेम ठेवा. देवावर जितकं प्रेम तितकं काळ्या माईवर प्रेम करा. एक न एक दिवस ती आपल्याला 4 माणसात तीच बसवीत असते. तिचं संगोपन करा, तिला सांभाळा, कारण नंदराजाचा पुरावा आहे तो. असो, आणि त्या दारातून जगाचा मालक आत प्रवेश करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी गोपी जमा होतात, पाहतात तर भगवंते झालती मुलगी, फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. पोरगी झालतीन पोरग कस काय, हेही आश्चर्याचा झटका. देवानच फिरिले ते दोन्ही. बघता बघता काय सर्व आनंदी आनंद गवळणी त्या तोंडा भुललिया. सर्व गोकुळात आनंद, एवढा आनंद, दिशा आनंदित झाल्या, जमीन आनंदित झाली. वाटेल गोपी आबाल वृद्ध सगळेजण आनंदी झाले. भगवान रांगू लागले, रांगता रांगता चलू लागले. गवळणींना नाना प्रकारचं आनंदाचं सौख्याचं स्थित भरतं दिलं. गवळ्यांना सुख दिलं. गोपींच्या सोबत रासक्रीडा केली. नाना 11 वर्ष 53 दिवस झाले. 11 वर्ष 53वा दिवस उजाळला. 11 वर्ष 53वा दिवस उजाळला. आणि त्या दिवशी आकृन नावाची व्यक्ती जगाच्या मालकाला नेण्यासाठी आली. गोकुळात 11 वर्ष 53 दिवस राहिले. त्याच्या अलीकडचा मुद्दा सांगतो. एके दिवशी आईसाहेबांना सांगितलं, कृष्णा आता तू मोठा झालास, आता तू रिकामं बसून खायचं नाही. आता जाई राना सवे घेऊन गोधना, तू काहीतरी काम करायचे. अर्थशास्त्राचं नीतिमूल्य मोठ्या माणसाच्या मुखारविंदातून ऐकलेलं वाक्य सांगतो डॉक्टर साहेब. शिक्षणाचा काळ संपल्याच्या नंतर, शिक्षणाचा अभ्यासाचा काळ संपल्याच्या नंतर त्याच्या पुढचा 40 ते 45 वर्षापर्यंत आपल्याला लागतंय त्याच्या 8 पटीनं कमीलं पाहिजे. तो संसारातल्या लोकांसाठी पोषक असतो. म्हणजे 20 ते 22 वर्षाच्या नंतरचं वय काम करण्याचं असते. आणि या काळात जर 10 रुपयाची भाकरी खात असेल तर 80 रुपये संध्याकाळच्याला त्यानं घरी आणले पाहिजे. तो कुटुंब व्यवस्थेतल्या लायकीचा आहे. 40 रुपयाचं खात असेल आणि रुपया जर कमीत नसेल तर घरातल्या लोकायला लवकर भिकाला लावणारा तो हरामखोर असतो. व्यसनी माणसापेक्षा आळशी माणसं देशाला घातक असतात. व्यसनी माणसापेक्षा आळशी माणसं कुटुंबाला घातक असतात. 5 लोकांना काम करावं आणि एका आळशानं नालायकपणा करावा, अख्खं घर मातीत जात असते, अख्खं घर. म्हणून उद्योगंवर धनते लक्ष्मी, काम करणाऱ्या माणसाला सर्वात मोठी किंमत आहे. आईसाहेबांना सांगितलं, कृष्णा आता तू घरी बसायच्या लायकीचा नाहीस, आता तू मोठा झालास. आता जाई राना सवे घेऊन गोधना. गाई वासरं सर्वांना कथा ज्ञान प्रचलित आहे. सर्व एकत्रित बसले. बिभ्रतम वेन शृंगायाम
प्रसादरस्तुं कवलायां व्याधिनिरसन हितार्थायां प्रसादरस्तु तज्जायते गोपाल कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर माऊली